नव्हती तेव्हा, म्हणून परकीयांविरुद्ध लढा द्यायचा त्यांच्यामध्ये शक्ती त्या सगळ्यांनी मिळून निर्माण केली. आणि छत्रपती शिवरायांनी ती बुद्धी त्यांना होती, त्यांना ते पुढचं दिसत होतं. त्यांनी सगळ्यांची मोड बांधली आणि शिवरायांनी शपथ घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आता आपल्यावर वेळ आली, आपल्याला परकीय आक्रमणाची गरज नाही, पण बुद्धिभेद करणाऱ्या लोकांपासून आपल्याला सावध राहायचंय. त्यांना पण नीट ठेवायचंय मापात आणि आपण पण मापात राहायचंय. कळलं का? अजून काही स्पष्ट सांगत नाही तुम्हाला. मग आता कामाला लागतात ना. आता रोज बुके उठला की ताईला सत्कारताय, अभिनंदन, उमेदवारी. आता उमेदवारीचं अभिनंदन बंद करा. झाली की उमेदवारी? आता माहित नाही फॉर्म भरेपर्यंत अजून काय काय होतंय, पण तरी उमेदवारीचं अभिनंदन बंद करा, कामाला लागा. प्रत्येक जण आपापल्या बूथला सांभाळा. तुमचं विश्व केवढं? तुमच्या बूथ एवढं. तुमचं विश्व केवढं? तुमच्या जिल्हा परिषद गटा एवढं. तुमचं विश्व तुमच्या तालुक्या एवढं, तुमच्या जबाबदारी एवढं. तिकडं काय चाललंय आष्टीत, तिकडं काय चाललंय कुसमला, काय झालं इकडे तांबव्याच्या लोकांना काही देणं घेणं नाही. त्याचं काही कुठं झालं तरी तुम्ही आपली जागा सोडायची नाही. कळलं? माझी मी सक्षम आहे, माझी मी काय वाघीण बिगीन म्हणतात ना तुम्ही मला, वाघीणला काही प्रॉब्लेम नसते, कुठेही फिरत असते ती जंगलामध्ये एकटी, काही फिरत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपलं आपलं काम करायचं. निवडून आणणार ना मला? आणणार का नाही? गडबड करणार नाही ना? कोण कोण माझ्यासाठी काम करणार आहे बघा बरोबर. नुसते सभा ऐकायला आलेत किती. मी पण करणार आहे, हात वर करायला, नाही तर म्हणताल ताईने हातच वर नाही केला. बघू बरं.